6 दशकांचा प्रवास, हजारो उद्योग, लाखो रोजगार आणि नाशिकला मिळाले ते औद्योगिक ओळख. MIDC म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेनंतर नाशिकनं विकासाची मोठी झेप घेतली आहे. मात्र आज या 64 वर्षांच्या एका टप्प्यावर एक प्रश्न सहजच उभा राहतोय. ते म्हणजे नाशिकनं भूतकाळामध्ये मोठी मजल मारली, पण भविष्यासाठी ते तितकंच तयार आहे का? MIDCच्या 64 वर्षांच्या निमित्तानं पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट पाहूया. नाशिकच्या औद्योगिक प्रवासाची पायाभरणी झाली ती सहकाराच्या विचारातून. एका स्वप्नातून प्रवास सुरू झाला. दूरदृष्टी असलेल्या उद्योजकांनी नाशिक इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट अर्थात NICE ची स्थापना केली आणि सातपूर परिसरात औद्योगिकीकरणाची बीजं रोवली. त्यानंतर MIDC आली आणि नाशिकच्या औद्योगिक क्रांतीला वेग मिळाला. एकामागून एक मोठे उद्योग आले. सातपूर, अंबड, सिन्नर, गोंदेसह जिल्ह्यात अनेक औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. किर्लोस्कर, मायको अर्थात आजची बॉश, तापरिया टूल्स, इंडियन टूल्स, महिंद्रा अँड महिंद्रा, VIP, क्रॉम्प्टन, सिमेन्स, गॅब्रियल अशा नामांकित कंपन्यांनी नाशिकची औद्योगिक ओळख देशभर पोहोचवली. सरकारी औद्योगिक 12 सहकारी म्हणजे सरकारी औद्योगिक वसाहती आहेत आणि 15 ह्या सहकारी औद्योगिक वसाहती आहेत. मग त्याच्यामध्ये ओझर असेल, निफाड असेल किंवा अशा छोट्या ज्या चांदवडला आहे, ह्या प्रायव्हेट इंडस्ट्रीयल एरिया आहेत, गोंदे, वाडीवरे अशा सारख्या. पण आज जर त्याचा विस्तार बघितला आणि MIDCची पाळंमुळं ज्या पद्धतीने त्यांनी विस्तार केला, आज जागा मध्यंतरीच्या काळामध्ये सांगितलं की जवळपास 1000 हेक्टरहून अधिक जागा ही MIDC साठी आरक्षित म्हणून शिक्के मारलेले आहेत. त्याच्यापैकी बऱ्यापैकी ॲक्विजिशन गेल्या मधल्या काही काळामध्ये झालं. अकराळे दिंडोरी मधला असेल ते घेतलं आणि संपलं. माळेगाव सिन्नर घेतलं आणि संपलं. अतिरिक्त माळेगाव आता नवीन फेज 5 तिथं चालू होऊ घातलेला आहे नुकताच. मालेगावला सुद्धा चालू झालेली आहे MIDC आणि प्रत्येक ठिकाणी खूप वाढती डिमांड ही बघतोय आपण. आज नाशिकमध्ये 5000हून अधिक उद्योग आहेत. 2 लाखांहून अधिक रोजगार आहेत. ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, फूड प्रोसेसिंग आणि वाईन इंडस्ट्री अनेक क्षेत्रात नाशिकने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नक्कीच आपण ग्रीन बेल्ट आहोत आणि आपण जसं मुंबईचं आपण किचन समजतो नाशिक, तर ते आहेच आहे. पण त्याबरोबर आपण इंडस्ट्रीला पण मोठा स्कोप आहे ज्याच्यातून आपल्याकडे ग्रोथ होऊ शकते. आता भविष्यामध्ये तुम्ही बघाल तर पुण्यामध्ये जे काही IT इंडस्ट्रीज वाढत आहे, ती जी काही तिथे वाढण्याची पद्धत आहे, ती पद्धत मला असं वाटतंय कुठेतरी थांबली आहे. आणि आता नाशिकमध्ये तसा IT इंडस्ट्रीला पण स्कोप आहे. पण त्यासाठी लागणारं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, रोड आणि एअर कनेक्टिव्हिटी, याच्यावरती मला असं वाटतं थोडं आपण काम झाल्यानंतर त्याचा रिझल्ट IT इंडस्ट्रीमध्ये दिसेल. पण 64 वर्षांनंतर एक प्रश्नही उभा राहतो. इतकी क्षमता असूनही नवीन उद्योगांचा वेग का मंदावला? मोठे प्रकल्प दुसरीकडे का वळत आहेत आणि नाशिकची स्पर्धात्मक धार कमी का होत आहे? उद्योग उभारण्यासाठी आवश्यक असलेली जागा, वाहतूक, मनुष्यबळ, शेतीवर आधारित कच्चा माल आणि मोठ्या बाजारपेठांशी असलेली जवळीक हे सर्व नाशिककडे आहे. त्यामुळे अनेक तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रातील पुढील औद्योगिक झेप घेण्याची क्षमता जर कोणत्या शहरात असेल तर ती नाशिकमध्ये आहे. मात्र क्षमता आणि वास्तव यामध्ये नेमकं अंतर कुठे निर्माण झालं असा सवाल उपस्थित केला जातोय. औद्योगिक नगरीमध्ये सध्याची समस्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे काय आहे ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह होणं खूप गरजेचं आहे. बेसिकली काय आहे की ही इंडस्ट्रियल एरिया जो आहे सध्या नाशिकचा तो कॉर्पोरेशन एरियामध्ये आहे आणि कॉर्पोरेशन एरियामध्ये असल्यामुळे तिथे आत्तापर्यंतचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा खूप चांगलं होतं, पण एवढ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम झालेलं नाही आहे. की जे रस्ते 40 वर्षापूर्वी ती होते की त्यावेळची जी काही त्याची टनेज कपॅसिटी होती ती तशी आहे. आत्ता सगळी ती वाढलेली आहे आणि त्यानुसार जी इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे होती ती इम्प्रूव्हमेंट झालेली नाही आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फटका बसतोय. त्याचप्रमाणे सगळं हे जे काही ऑनलाईन झालेलं आहे, ऑनलाईन प्रोसेस सुधारणं खूप गरजेचं आहे. उद्योग वाढले, उत्पादन वाढलं, निर्यातही वाढली, पण पायाभूत सुविधा त्याच वेगानं का वाढल्या नाहीत?
6 दशकांपूर्वीच्या अनेक औद्योगिक वसाहती आजही रस्ते, ड्रेनेज, पथदिवे, पार्किंग आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांशी झुंज देत आहेत. उद्योगांचा विस्तार झाला, मात्र सुविधा तिथेच थांबल्या, अशी खंत उद्योजक व्यक्त करत आहेत. आता जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं नाशिक हे गाव आपलं शहर दत्तक घेतलेलं आहे, पण एक दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते की खरंच त्या हिशोबाने जर माननीय मुख्यमंत्र्यांनी जर लक्ष दिलंच तर नक्कीच आपल्या येणारा जो कुंभ आहे तर त्याचा आपल्याला काही फायदा करून घेता येईल का, रोजगार निर्मितीसाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड काही करता येईल का. तर हे त्याचं पालकतत्व जर नाशिकला चांगलं मिळालं तर प्रशासनाच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. आमच्याकडे तसं बघायला गेलं तर अंबडमध्ये तुम्ही मानाल तर आमच्याकडे भुयारी गटार योजना नाही आहे. पाणी हे जे सांडपाणी जे आहे रस्त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मागील 40 वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर आजही आम्हाला आयमाचे प्रतिनिधी म्हणून प्रशासनाशी आजही आम्हाला मूलभूत सुविधांसाठी भांडावं लागतंय. खरंच तुम्ही मागील 25-30 वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर किमान ॲज कम्पेअर टू सातपूर MIDC, अंबड MIDC मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर किती खर्च झालेला आहे, किती निधी खर्च झालेला आहे. एकेकाळी उद्योगांसाठी नाशिक ही पहिली पसंती होती, पण आज चित्र बदलताना दिसतंय. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि गुजरात मोठी गुंतवणूक खेचत आहेत. मात्र नाशिककडे येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांचा वेग मंदावल्याची भावना उद्योग क्षेत्रात आहे. उद्योजकांचं म्हणणं आहे, वेगवान निर्णय, आधुनिक सुविधा आणि आक्रमक औद्योगिक धोरण हीच आजची गरज आहे. 2 वर्षात 40,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक ही नाशिकमध्ये आपल्या आलेली आहे. जर पुढे अजून जाऊन जर बघितलं तर आज आपल्या एअरपोर्टची जी एक्सपान्शनचं जे काम चाललं आहे ते जवळजवळ 3 पट असं आपल्याला एअरपोर्ट तयार होणार आहे. तर हे सर्व होत असताना आणि येऊ घातलेला कुंभमेळा म्हणजे ही 40,000 कोटींची गुंतवणूक, औद्योगिक गुंतवणूक आणि 35,000 कोटीचे जे पायाभूत सुविधांचे कामं जे नाशिक शहरात चालले आहे याची जेव्हा सांगड होणार आहे तर प्रचंड प्रमाणात रोजगार उपलब्धी आणि एक नाशिकचा चेहरामोहरा आपल्याला नवीन पद्धतीने एक विकसित नाशिकच्या दृष्टीने आपल्याला 2028 आणि 29 मध्ये नाशिक हे बघायला मिळणार आहे. उद्योजकांच्या मते नाशिक मागे का पडलं त्या कारणांवर एक नजर टाकूयात. नाशिक मागे का पडलं? नवीन लँड बँक नाही, उद्योगांसाठी प्लॉटची टंचाई, खराब रस्ते, मूलभूत सुविधांचा अभाव, मंजुरीला विलंब, वीज सवलती कमी, लॉजिस्टिक्स अपुरी, नवीन गुंतवणुकीसाठी धोरणात्मक प्रयत्न नाही, दीर्घकालीन नियोजनाचा अभाव, कोट्यवधींचा महसूल, हजारो उद्योग आणि लाखो टन माल वाहतूक, पण औद्योगिक वसाहतीतील अनेक रस्ते आजही खड्ड्यांनी भरलेले. पावसात पाणी साचतं, ड्रेनेज अपुरी, पथदिवे बंद. मनस्ताप फक्त उद्योगांचा नाही तर हजारो कामगारांचाही आहे. प्रश्न एकच, महसूल देणाऱ्या MIDCंना मूलभूत सुविधा कधी मिळणार? नाशिक शहरामध्ये असलेले रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत आणि त्यामुळे जवळपास 5 नागरिकांचा यामध्ये बळी गेलेला आहे. आता दुसऱ्या बाजूला नाशिकच्या MIDC परिसरातले जर रस्ते बघितले तर त्यांची झालेली ही परिस्थिती, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी पडतो. आता ही महिंद्रा कंपनीची गाडी आहे, स्कॉर्पिओ, मोठी गाडी आहे, मात्र ती या ठिकाणी बाहेर पडत असताना सुद्धा तिला मोठी कसरत करावी लागते. असे भले मोठे खड्डे या संपूर्ण MIDC परिसरामध्ये पडलेले आहेत आणि त्यावरूनच उद्योजक संतप्त झालेले आहेत. का सर, आज ही जी परिस्थिती तुम्ही बघताय ही खूप दयनीय परिस्थिती आहे. म्हणजे या परिस्थितीमध्ये तुमच्या लक्षात येईल का हे रस्त्याला खड्डे पडले का खड्ड्यात रस्ता आहे. म्हणजे खड्डे आता रिपेअर करण्याच्या पलीकडे गेलेले आहे. आज आम्ही गेल्या 4 वर्षापासून फक्त MIDCतील खड्डे भरावा यासाठी महानगरपालिकेकडे कंटिन्यू पाठपुरावा करत होतो, पण आज परिस्थिती अशी आहे कुठलाही त्याच्यावरती आम्हाला हे झालेलं नाही आहे. आज आम्ही प्रॉपर्टी टॅक्सच्या रूपाने त्यांना डायरेक्ट टॅक्स भरतोय, GSTच्या रूपाने आम्ही भरलेलं GSTचं त्यांना काही परतावा मिळतोय त्याच्यामध्ये. आणि आज MIDC मध्ये जे काही कामगार काम करत असेल, आम्ही उद्योगांची संघटना आहे, ते कामगार असेल, आमचा ट्रान्सपोर्टवाला असेल, हे आमचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांची खूप आज दयनीय अवस्था झालेली आहे.
नवीन उद्योग आणायचा तर प्लॉट नाही, विद्यमान उद्योग वाढवायचा तर जागा नाही. लँड बँक नसल्यामुळे अनेक प्रकल्प इतर शहरांकडे वळत असल्याचा दावा उद्योग संघटना करतायत. त्यातच काही राज्यांमध्ये मिळणाऱ्या वीज सवलती आणि प्रोत्साहनपर धोरणांमुळे स्पर्धा अधिक कठीण होत असल्याचंही उद्योजकांचं म्हणणं आहे. MIDC मध्ये लँड असली आपली तर आपल्याला लाईट, रस्ते आणि हे सर्व चांगलं मिळतं. पण MIDC कडे लँडच अवेलेबल नाही आहे, ही नाशिकची सत्य परिस्थिती आहे. रस्ते चांगले नसल्यामुळे काय झालं की जो माल आम्हाला विदेशात पाठवायचा आहे तो जेव्हा इथून आम्ही बनवताना छान बनवतो, इन्स्पेक्शन होऊन पण छान जातो, पण जेव्हा इथून ट्रान्सपोर्टेशनमध्ये निघतो तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये तो डॅमेज होतो आणि त्यामुळे आमचं कोटीचं नुकसान होतं. तर आमची एवढी अपेक्षा आहे की मूलभूत गरजेमध्ये रस्ते एवढे चांगले आम्हाला मिळावे. लँड बँक महत्वाची का आहे ते पाहूयात. नवीन उद्योगांना जागा, विद्यमान उद्योगांचा विस्तार, रोजगार निर्मिती, परदेशी गुंतवणूक, एन्सिलरी युनिट्सची वाढ, दीर्घकालीन औद्योगिक नियोजन. कोणताही उद्योग यंत्रांवर चालत नाही, तो चालतो कामगारांच्या कष्टावर. आजही 2 लाखांहून अधिक कामगार नाशिकच्या उद्योग विश्वाचा कणा आहेत. कामगार संघटनांचं म्हणणं आहे उद्योग वाढले पाहिजेत, पण कामगारांचे हक्कही तितकेच महत्त्वाचे आहेत. उद्योग आणि कामगार हे प्रतिस्पर्धी नाहीत, ते एकमेकांचे पूरक आहेत. सरकारही मालक वर्गाच्या प्रश्नाकडे सतत लक्ष देतं, परंतु कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही, याची आम्हाला खंत आहे. तुम्ही पाहता की निमा आयमा बरोबर जिल्हाधिकारी असतील, उद्योग मंत्री असतील, हे सगळे नेहमी दर महिन्याला बैठक घेत असतात. मालक वर्गाचे प्रश्न समजून घेतात, परंतु कामगार वर्गाबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि कामगारांच्या समस्या समजून घेतल्या, किंवा उद्योग मंत्र्यांनी बैठक घेतली, किंवा कामगार मंत्री नाशिकमध्ये आले आणि कामगारांचे दुःख आणि वेदना समजून घेतला, हे तुम्हाला ऐकायला मिळत नाही. तर आम्हाला असं वाटतं की सरकार सुद्धा मालक लोकांच्या बाबतीमध्ये पक्षपाती झालेलं आहे आणि कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. या उद्योगांसाठी जमिनी दिल्या, त्या स्थानिक शेतकऱ्यांनी विकासाच्या आशेने त्याग केला. मात्र आजही अनेक भूमिपुत्र रोजगार, प्लॉट वापरातील पारदर्शकता आणि स्थानिकांना प्राधान्य या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या तक्रारींचाही आरोप केला जात आहे. नंतरच्या काळात जो भ्रष्टाचार बोकाळला MIDC, म्हणजे दलाली किंवा जे काही जे भूखंड लोकप्रतिनिधी, त्याच्यानंतर ते म्हणजे कमर्शियलायझेशन ज्या पद्धतीने झालं, त्याच्यानंतर मोठमोठे उद्योजक नाशिकमधून निघून गेले आणि ज्या प्रमाणात डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती, जे 1100 हेक्टर क्षेत्र दिल्यानंतर औद्योगिक वसाहत, आजूबाजूचा परिसर, बेरोजगारी किंवा हे सगळं जे व्हायला पाहिजे ते होत नाही. आज लोकांना वाटतं बा आम्ही इंडस्ट्रीला विरोध करतोय. आम्ही इंडस्ट्रीला विरोध केला असता तर पूर्वीच 1100 हेक्टर दिली नसती. आमचा विरोध इंडस्ट्रीला नाहीये, परंतु इंडस्ट्रीच्या नावाखाली जो चाललेला भ्रष्टाचार त्याला विरोध आहे आमचा. आज तुम्ही बघा, अंबड सातपूर औद्योगिक वसाहतीत पूर्ण दलाल, लोकप्रतिनिधी आणि इन्व्हेस्टरांनी काबीज करून टाकले. उद्योग कुठे? मात्र MIDCचं म्हणणं वेगळं आहे. रस्ते, ड्रेनेज, पथदिवे अशी विकास कामं टप्प्याटप्प्यानं सुरू आहेत. ऑनलाईन प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचा दावा प्रशासनानं केलाय. नाशिकमध्ये उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असल्याचंही MIDCचं म्हणणं आहे. आपण राजूरबावला जे नाशिक तालुक्यात आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण MIDC साठी भूसंपादन करीत आहोत. नुकतंच मागच्या वर्षी मनमाडजवळ, अनकवाडी आणि सटाणे हे जे काही 2 गावं आहेत ते तालुका नांदगाव तालुक्यामध्ये, तर त्या ठिकाणी सुद्धा भूसंपादन आपलं चालू आहे की आपल्या नाशिकचा औद्योगिक विकास व्हावा म्हणून आपण MIDC मार्फत हे भूसंपादनाची अशा प्रकारे आपली कारवाई त्या ठिकाणी चालू आहे. सांगताना अत्यंत आनंद वाटते की लोकांचा, अजूनही उद्योजकांचा जे काही आपली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे त्याच्यावर विश्वास आहे. MIDCच्या 64 वर्षांच्या या प्रवासात नाशिकने औद्योगिक विकासाचा मजबूत पाया रचला. हजारो उद्योग उभे राहिले, लाखो हातांना रोजगार मिळाला. आजही नाशिककडे भौगोलिक ताकद आहे. मुंबई, पुणे, नाशिक सुवर्ण त्रिकोण, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, विमानतळ, कृषी समृद्धी, संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील वाढती संधी सगळं आहे. कुशल मनुष्यबळ आहे, उद्योगांची परंपरा आहे आणि अमाप क्षमता आहे.
पण प्रश्न क्षमतेचा नाहीये, प्रश्न आहे वेगवान निर्णयांचा, आधुनिक पायाभूत सुविधांचा आणि दूरदृष्टीच्या नियोजनाचा. कारण 64 वर्षांचा हा प्रवास गौरवशाली नक्कीच आहे, पण आता प्रतीक्षा आहे ती नाशिकच्या पुढच्या औद्योगिक झेपेची. 6 दशकांपूर्वी नाशिकमध्ये दूरदृष्टी असलेल्या उद्योजकांनी उद्योगाची बीजं रोवली होती. आता त्याच बीजाचं अलीकडच्या काळामध्ये वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय. आता या वटवृक्षाला नव्या संधीची, आधुनिक पाया सुविधांची आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. कारण उद्योग वाढला तर रोजगार वाढेल, रोजगार वाढला तर अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि अर्थव्यवस्था मजबूत झाली तर नाशिकचा विकास सुद्धा होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारकाचेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.